पोलीस दल संपूर्ण कार्यक्षमतेने शहराला शिस्तीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। यासाठी सर्वांचे प्रेम आणि विश्वास आम्हाला लाभत आहे। यामुळे आम्ही पुढील काळात गुन्हेगारीला शहरातून पूर्णपणे काढून हद्दपार करून टाकू, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले। शुक्रवार पेठेतील अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा मसोबा उत्सव महात्मा फुले मंडई बुरुडाळी येथे आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये सदाशिव पेठेतील महाराष्ट्र विद्यालयातील गरजवंत 500 विद्यार्थ्यांना 1,25,000 रुपयांचे शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले। यामध्ये 3,000 फुलस्केप वह्या आणि 500 पॅडचा समावेश आहे। कार्यक्रमाला सद्गुरू मनोहर भोसले, राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, उद्योजक रवींद्र लुंकड, युवा उद्योजक संग्राम मुरकुटे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यासह लुंकड परिवार उपस्थित होता। RK लुंकड हाऊसिंग फर्मचे संचालक रमेश शेठ लुंकड यांचे विशेष सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे। अमितेश कुमार म्हणाले, धार्मिकतेसोबत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन ट्रस्टतर्फे केले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे। समाजातील गरजवंतांसाठी अशा प्रकारचे कार्य व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले। उत्सवात 5 दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील सुरू आहे। आणि परत एकदा या मसोबा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी गण जे आपण अशा प्रकारचे आयोजन ज्यामध्ये धार्मिकचे व्यतिरिक्त आपण जे अशा प्रकारचे सामाजिक आणि कल्चरल हे जे आयोजन केलेले आहे, खऱ्या अर्थाने आपले सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद। आणि शेवटी जाताना मी आपल्याला आणि आपले मार्फतीने सर्वांना हेच आश्वासन देऊ इच्छितो की पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षमतेने शहराला शिस्तीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे। प्रेम आणि विश्वास ज्या प्रकारे आपले सर्वांचे आम्हाला लाभत आहे त्याबद्दल आपले आभारी आहोत आणि अशा प्रकारचे प्रेम विश्वास आम्हाला लाभत राहतील आणि आणखी पुढचे काळात आणखी जोरात आम्ही गुन्हेगारीला पूर्णपणे शहरातून काढून आणि हद्दपार करून टाकू, हे आश्वासन आपल्या सर्वांना देतो।